ची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या गोदावरी नदीला सध्या पानवेलींचा विळखा बसलाय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली वाढलेल्या आहे। प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी आणि शहरातील कंपन्यांकडून सोडलं जाणारं रासायनिक पाणी यामुळे आता गोदावरीचं प्रदूषण वाढतंय। हा आरोप पर्यावरण प्रेमी सध्या करताना दिसतायत। गोदावरीच्या पवित्र डोहामध्ये कुंभमेळा होणार आहे। त्या गोदावरीचं चित्र मात्र अद्यापही बदलायला तयार नाही। मी सध्या गोदाघाट परिसरात उभा आहे आणि या ठिकाणी माझ्या मागे आपण जर दृश्य बघितलं तर हे काही आर्टिफिशियल लॉन किंवा गवत नाहीये, तर गोदावरीवर आलेल्या पानवेलींचं हे विदारक दृश्य आहे। गोदावरीमध्ये सांडपाणी प्रक्रिया न करता जर सोडलं तर अशा पद्धतीचे पानवेली ज्या आहेत त्या या ठिकाणी तयार होतात। महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं गोदावरीचं पावित्र्य जपून या पानवेली हटवून गोदावरीला पुन्हा मूळ पवित्र स्वरूपात आणावं अशी नाशिककरांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन वैभवसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।